पड़ो हम तुम्हारे साथ हैं। काय सांगाल, कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि तुमची विजयाची पहिली प्रतिक्रिया काय आहे? साहेब, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून 15 दिवस काम धंदे सोडून काम केलं, एक मतदाराला बाहेर काढून मतदान करून आमच्या पॅनलला चारही आमच्या उमेदवाराला विजयी केलेला आहे आणि खरं म्हणजे हा यश कार्यकर्त्याचं यश आहे असं मी मानतो। आणि महानगरपालिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ठरलं आमचा पक्ष हा मोठा भाऊ या ठिकाणी ठरत आहे। तुम्ही चौथ्यांदा विजय झालेला आहे, चौका मारला, काय याबद्दल? चौका काय, कार्यकर्त्यांना जे प्रेम केलं आणि कामाची पावती म्हणायला काय हरकत नाही। आपण काम सातत्यानं जनसेवा ही 80% जनसेवा असते, 20%च राजकारण आमचं असल्यामुळं विजय हा निश्चित झालेला आहे। येत्या काळामध्ये महापौर कोणाचा होईल? भारतीय जनता पक्ष महायुती तुमची जी जागा आहे, जी जागा आहे ती फार चर्चेची झाली होती। अजून साहेब पण बोलले होते की सुद्धा सांगत होते की ही जागा आम्ही सोडणार नाही, त्यामुळे युती पण तुटली होती। त्यांना विश्वास होता, पक्षावर विश्वास होता, कार्यकर्त्यावर विश्वास होता आणि विद्यमान उमेदवारावर विश्वास होता, म्हणून ते छाती ठोकपणे सांगत होते ही विनिंग सीट आहे, हे विनिंग सीट आहे। निर्माण झालेला आहे, तुमचा विजय झालेला आहे, खूप कष्टाचं काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीच्या सर्वश्री नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि ती मी सार्थक करू शकतो। खऱ्या अर्थाने ही माझ्या सर्व समाजाच्या प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांची ही इच्छा होती की मला नगरसेवक व्हावं, म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत जीवापाड मेहनत घेऊन या ठिकाणी मला आज विजय केला। आनंद खूप वाटतोय, परंतु भारतीय जनता पार्टी देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकते याचा देखील आनंद होतो। कार्यकर्त्यांना काय सांगतो? कार्यकर्त्यांना सांगेल किंवा आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीशी आपण सगळ्यांनी आमच्या 50 वर्षानंतर आमचा नगरसेवक झाला। नगर आमची किशोरदादा शिदोळे या सर्वांनी जे तळागाळापर्यंत जाऊन समाजाची सेवा केलेली आहे, असताना जे समाजापर्यंत पोहोचलेले कार्यकर्ते यांच्यावर विश्वास टाकून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी जनतेने निवडून दिलेलं आहे। त्या जनतेचं मायबाप जनता ही आमच्यासाठी पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाने आमच्यावर कृपा केलेली आहे। त्यांचे उपकार आम्ही कायमस्वरूपी विसरणार नाही आणि जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कदापि तडा देणार नाही। नरेंद्र मोदी यांचा आवाज वाढवा, आज भारतीय पक्ष जनता पार्टीचे पक्ष आमचे उमेदवार आणि सगळे जे विजय झालोय ते भारतीय जनता पार्टीचा विजय आमचा नसून त्यांचा। सर्वसाधारण माणसाचा विजय आहे। या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला ते यश मिळाले आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी सांगतो, 3 खांब असते पण 4था खांब जो आहे हा पत्रकारांचा आहे आणि त्या ठिकाणी पहिल्या या ठिकाणी मी पत्रकार बंधूंचे अभिनंदन करतो। आजचा विजय हा सर्वसाधारण माणसाचा विजय आहे आणि भाऊनी कामाची पावती यांना मिळालेली आहे। प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्ता झटलेला होता, त्या कार्यकर्त्याला न सांगता तो स्वतःच्या मनाने दिवस असू का रात्र असू तो फिरत होता आणि प्रत्येक माणसाने त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला की आपल्याला अक्का बेऱ्याला निवडून आणायचं आहे, भाऊला निवडून आणायचं आहे। आणि विशेष करून या ठिकाणी मी अतुल सावे साहेबांचे आभार मानतो आणि फडणवीस साहेबांनी जे सांगितलं होतं त्या माध्यमातून या ठिकाणी विकास म्हणजेच कमळाचं फूल आहे, विकास म्हणजे या ठिकाणी विकास म्हणजेच मोदी सरकार आहे। आता आपण बोलताना बोलले भाऊने सत्कार मारला, कशा पद्धतीने सत्कार मारला ते सांगा। षटकार मारला, मी आता मगाशी बोलताना पत्रकार बांधवांसाठी सांगितलं षटकार मारलेला आहे। हा षटकार हा सर्व मतदार बांधवांच्या एक ताकदीमुळे षटकार मारलेला आहे आणि सर्व समाजांना कुठलीही जात नाही, कुठलीही पात नाही या ठिकाणी भाऊ जवळ आणि माणुसकी हीच त्यांची जात आहे आणि मानवता हा धर्म म्हणणारा नेता म्हणजेच कैलास भाऊ गायकवाड हे आहेत। भाऊ आता निवडून आले, तुम्ही वार्डातून काय कामाची अपेक्षा ठेवता भाऊकडून? भाऊकडून आम्ही एवढंच सांगणार आहे की मागील राहिलेले जे कामं आहेत ते कामं भाऊने या ठिकाणी पूर्ण करावे एवढीच आजच्या सर्वसाधारण माणसाची आहे। या ठिकाणी प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे आणि सर्वसाधारण माणूस जो आहे तो पण या ठिकाणी आनंदी झालेला आहे। आपलं नाव सांगा। माझं नाव भाऊ पाडळे आहे।
मी जुना कार्यकर्ता आहे, माझी ओळख देण्याची गरज नाही. माणसातला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वंदे वंदे वंदे. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. Now, and press the bell icon. Never miss an update.